नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। इथे मी आज एक सुंदर अशी बॅग शिवून दाखवणार आहे आणि त्यासाठी मी कपडा घेतलेला आहे तो सूटचा आणि वरती जो पॅच लावलेला आहे तो एक सॅटिन कपडा आहे, त्यालाच मॅच असा खूप सुंदर असं हे सूटचं कापड आहे। शिवल्यानंतर खूपच सुंदर दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता। हा सॅटिनचा कपडा त्याला खूपच मॅच झालेला आहे आणि याचं मेजरमेंट आहे याचं मेजरमेंट 13 इंच बाय 11 इंच आहे। तर इथे मी 2 बेल्ट शिवून घेतलेले आहेत, ते 1 इंचाचे आहेत। त्याची लांबी 14 इंच आहे। त्यानंतर ही 13-13.5 इंचाची झीप घेतलेली आहे आणि इथे एक पॉकेट तयार केले, ते 6 बाय 6 इंचाचं पॉकेट होतं। त्याचं डबल फोल्ड केल्यानंतर 3 इंचाचं झालेलं आहे। त्याच्या दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत मी। आता याला उलटवून घेऊन ते पॉकेट असं बंद करायचं आहे फोल्ड करून। अशी ते वरती शिलाई घ्यायची आहे। त्यानंतर इथे चोन घेऊन मी त्याचा फूल तयार करणार आहे। ते फूल मी कुठे बसवते ते जरा तुम्ही पूर्ण बॅग बघितल्यानंतरच कळेल। खूप सुंदर दिसणार आहे ते। इथे मी बेल्ट लावण्यासाठी सेंटर मार्क काढून घेत आहे। तिथून 3-3 इंचावर मार्किंग करून बेल्टसाठी दोन्ही पीसला एकदमच मार्किंग करते मी 3 इंचावर। इथे दोन्ही साईडचे बेल्ट लावून तयार झालेले आहेत। आता झिप लावते मी एका साईडनं। त्यासाठी मी पायपिंगसाठी एक पट्टी वन साईड शिवून घेत आहे आणि ती पायपिंग पट्टी मी जोडत आहे इथे आणि तिची अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे। पायपिंग लावणं खूप गरजेचं आहे, कारण शिलाई बाहेर दिसत नाही किंवा झिप पण बाहेर दिसत नाही, अशी फिनिशिंग सुंदर येते। त्याच पद्धतीने हा पीस पण असा उलटा साईडने शिवून घ्यायचा आहे। आधी झिप जोडून घ्यायची आहे, त्यानंतर पायपिंग जोडायची आहे। अशा पद्धतीने दाबटीप घेते मी वरती। दोन्ही पायपिंग लावून झालेले आहेत। तर बॅगच्या दोन्ही साईड शिवून घ्यायच्या आहेत। इथे झिपला थोडीशी जरा सुई तुटण्याची शक्यता असते, मग सावकाशीने शिवलेलं बरं असतं। आता मी खाली बॉटम शिवून घेत आहे। त्यानंतर इथे 1.25 इंचावर मार्किंग करून तिथे चौकट काढून घ्यायचे आहेत। शिलाई मार्जिनपासून 1.25 इंच इथे मार्क करायचे आणि हे चौकोन पीस आपल्याला कट करून घ्यायचे दोन्ही साईडचे। त्यानंतर कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे, जिथे आपल्याला पिन पण लावायची, जेणेकरून कपडा सरकत नाही आहे आणि शिवायला इझी आणि वेळ कमी लागतो। ही पर्स आपली झटपट कमीत कमी 4 ते 5 मिनिटांमध्ये शिवून झालेली आहे, पाहू शकता। आता इथे मी झिप ओपन करून बॅग उलटवून घेते। ही अशी बॅग सुंदर झालेली आहे। यानंतर आपण बॅगसाठी फूल तयार करणार आहोत। आता हा जो कपडा घेतला आपण याला शिलाई करून घ्यायची साईडनं। त्यानंतर सुई धाग्याच्या साहाय्याने आपल्याला त्याला फूल तयार करायचे। चून घेऊन पूर्ण टाईट अशी शिलाई करून एक राऊंड मारून घट्ट शिवून घ्यायचं आहे ते।
त्यानंतर दोन्ही कडा जोडून घ्यायच्या आहेत सुईदोऱ्याने. शिलाई आतल्या साईडने जाणार आहे, त्यामुळे ते दिसणार नाही आहे धागे आपले. अशाच पद्धतीने दुसरी बाजू पण खालची शिवून घेणार आहे. इथे या पद्धतीने असं फूल लावणार आहे. त्यासाठी आपण त्याला शो बटन म्हणता येणार नाही, कारण एक शोसाठी मी त्यावर एक मोती लावते आहे. ह्या गोल्डन पीसला हा मोती खूप सूट होणार आहे. आधी मोती घट्ट शिवून घ्यायचं त्याच्यामध्ये, त्यानंतर तो खाली बॅगच्या कपड्याला जोडायचा आहे. इकडे कॉर्नरला छान दिसेल तो पीस. स्टिच करून घ्यायचं आहे तिथे. इथे फूल लावून तयार आहे. ही सुंदर अशी बॅग तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.